गावात संध्याकाळची वेळ होती. आकाशात केशरी रंग पसरला होता. अंगणात होळीची तयारी सुरू होती. लाकडांचा ढीग रचलेला होता आणि आजूबाजूला फुलांचा सुगंध दरवळत होता. छोटी आराध्या धावत आजीकडे आली. आराध्या, आजी, सगळे होळी का पेटवतात? होळी म्हणजे नेमकं काय? आजी हसली. तिनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. ही गोष्ट खूप जुनी आहे. आराध्या उत्सुकतेनं आजीच्या जवळ बसली. आजी सांगू लागली, पूर्वी एक राक्षस राजा होता, हिरण्यकश्यपू. त्याला स्वतःचा खूप अभिमान होता. तो म्हणायचा, मीच देव आहे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूची भक्ती करत असे. राजाला हे अजिबात आवडत नव्हतं. त्यानं प्रल्हादाला खूप त्रास दिला, पण प्रल्हादानं देवाचं नाव सोडलं नाही. आराध्याचे डोळे मोठे झाले. मग आजी, पुढे काय झालं? आजी पुढे म्हणाली, राजाची बहीण होती, होलिका. तिला अग्नीत न जळण्याचा वर मिळाला होता. त्यांनी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याची योजना केली. पण बाळा, ज्याच्या मनात भक्ती आणि सत्य असतं त्याचं रक्षण देव करतात. होलिका जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. आराध्या हळू आवाजात म्हणाली, म्हणजे म्हणून होलिका दहन करतात? हो बाळा, आजी म्हणाली. आपण त्या रात्री वाईट विचार, राग, मत्सर सगळं जाळून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळतो. कारण आयुष्य रंगांनी भरलेलं असावं. तेवढ्यात बाहेरून मुलांचा आवाज आला, होली है! आकाशात ढोल ताशांचा आवाज घुमू लागला. आराध्या म्हणाली, आजी, या होळीला आपण भांडण नाही करणार, सगळ्यांना माफ करणार आणि नैसर्गिक रंग वापरणार. आजीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. ती म्हणाली, हीच खरी होळी बाळा. मन शुद्ध ठेवायचं, प्रेम वाढवायचं. होळी पेटली. ज्वालांच्या प्रकाशात दोघींचे चेहरे उजळले. आराध्यानं हात जोडले आणि मनातल्या मनात प्रार्थना केली, देवा, सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भर. रात्रीच्या आकाशात ठिणग्या उडत होत्या आणि त्या प्रकाशात आजी नातीचं प्रेम अजूनच उजळून दिसत होतं. आराध्याने हळूच आजीचा हात घट्ट धरला. आजी, आपण दरवर्षी अशीच होळी साजरी करू ना? आजी हसली. तिच्या चेहऱ्यावर ज्वाळांचा हलका प्रकाश चमकत होता. हो बाळा, पण लक्षात ठेव, आजी शांतपणे म्हणाली. हो, मनातले राग, मत्सर, वाईट आठवणी त्या सगळ्यांना या अग्नीत टाकायचं. आणि दुसऱ्या दिवशी जे रंग उधळतो ना, ते फक्त चेहऱ्यावर नाही, तर नात्यांवर उधळायचे असतात. तेवढ्यात आकाशात एक मोठी ठिणगी चमकली. आराध्या आनंदाने म्हणाली, आजी बघ, जणू ताऱ्यांनीही होळी खेळायला सुरुवात केली. आजीने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. हो बाळा, जिथे प्रेम असतं तिथे प्रत्येक दिवस सणासारखा असतो. दोघी शांतपणे ज्वाळांकडे पाहत राहिल्या. मनात नवी सुरुवात, डोळ्यात आनंदाचे रंग. आणि त्या रात्री होळीच्या प्रकाशात एक छोटंसं वचन जन्माला आलं. दरवर्षी नाही, तर दररोज प्रेम साजरं करायचं.